नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत ना? श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत शिराळ्याची चटणी, म्हणजे दोडक्याच्या ज्या वरच्या साली असतात ना त्याची चटणी. ते बघूया पुढीलप्रमाणे. त्यासाठी दोडके पाण्यात धुवून मैत्रिणींनो, दोडक्याच्या सालीच्या चटणीसाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. मिरची 3 टीस्पून आपण इथे खोबरं घेतलेले आहे. नंतर कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर 4-5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. नंतर आपल्या त्या साली व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेल्या पुसून, मग त्याचे साल काढून घेतलेले, लिंबू आणि जिरे आणि चवीपुरतं मीठ वरून टाकायचं. तर आपण आता सर्वप्रथम हे सर्व भाजून घेऊया. कढीपत्ता आणि कोथिंबीर या दोघांचाही कच्चटपणा जाण्यासाठी हे हलकेसे शेकून घेतले तव्यावरती. आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. ते मीठ टाकून घेऊया. लिंबाचा रसही आपण टाकून घेऊया त्यामध्ये. तुम्हाला पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही पाणीही ॲड करू शकतात. त्याच्याने चटणी आपली मऊसूत होते. तयार आहे मैत्रिणींनो आपला खरडा. चला आपण जेवण करायला बसूया. जेवणाचे ताट केले, त्यामध्ये आपली शिराळ्याची चटणी तयार आहे. आणि हो मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय.